नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनामार्फत 2025 मध्ये विविध विभागांसाठी भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। त्यामध्ये विविध मनपा असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद, नगरपालिका असतील किंवा इतर जे विभाग आहेत त्यांच्यामार्फत भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत। आणि त्यामध्ये आणखीन एक नवीन ॲडिशन या ठिकाणी होणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळामार्फत मेगा भरती अंतर्गत जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे। अनेक वर्षांपासून यामध्ये भरती झालेली नाही या विभागामध्ये किंवा या महामंडळामध्ये, ते आता यावर्षी या ठिकाणी होण्याची चिन्हे आहेत। याबाबतचाच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत कोणकोणती पदे या ठिकाणी भरली जाऊ शकतात त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। येणाऱ्या काळात भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत, त्याचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल मार्फत पाहता येतील। बघा मित्रांनो, जो अपडेट आहे तो आपल्याला या ठिकाणी न्यूजपेपरमधून मिळत आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की एसटी लवकरच मेगा नोकर भरती या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात MSRTC मध्ये ही मेगा भरती या ठिकाणी होणार आहे। याबाबतचा अपडेट जे मंत्री आहेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात 25,000 स्वमालकीच्या बसेस घेण्यात येणार आहेत आणि त्या बसेसच्या चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी चालक तथा वाहक पदाबरोबर अन्य काही वर्गातील पदे जी आहेत ती या देखील काही वर्षात एसटी महामंडळात भरती केली जाणार आहेत, असं त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। याबाबतच्या ठरावाला नुकतीच संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळालेली आलेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक सर यांनी या ठिकाणी दिलेली आहे। मंत्री सरनाईक म्हणाले की एसटी महामंडळाची तत्कालीन आर्थिक परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने एसटी महामंडळातील नोकर भरतीला 2024 पर्यंत मनाई केलेली होती। तथापि गेल्या काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेता नव्या बसेस चालवण्यासाठी चालक तथा वाहक या पदासह अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे। सो ही पदे सुद्धा या ठिकाणी भरली जाणार आहेत। मेन जी असणार आहेत ती चालक वाहकची असणार आहेत, पण या व्यतिरिक्त अन्य कर्मचारी त्याचबरोबर अधिकाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे, ती भरती सुद्धा या ठिकाणी होणार आहे। याबाबतचा ठरावाला एसटी महामंडळाच्या 307व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच सदर प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येत आहे, असे त्यांनी मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे भविष्यात वाढत्या चालनीय बस संख्येनुसार कर्मचाऱ्यांची नवीन आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात येईल, त्यानुसार पुढील भरती प्रक्रिया या ठिकाणी जे आहे ते राबवण्यात येणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता महामंडळ जवळपास 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहे। त्यामध्ये अभियंत्याची पदे रिक्त जे असणार आहेत ती भरली जाणार आहे, ज्यामध्ये चांगले शिक्षण अधिकारी आवश्यक असून विशेषतः भविष्यात पीपीपी तत्वावर विकसित होणाऱ्या एसटीच्या जागेबाबतीत बांधकाम विभागाकडे कुशल अभियंत्याची गरज भासणार आहे। त्यामुळे ते डिपार्टमेंट मधली सुद्धा जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता या ठिकाणी जी भरती होणार आहे मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सरळ सेवेच्या भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे। काही जागा या करार पद्धतीने असतील तर काही या सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत। तुम्हाला फोकस करायचा आहे ज्या जागा सरळ सेवा भरतीच्या आहेत त्यामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी प्रिपरेशन जे आहे किंवा त्यासाठी तुम्हाला तयारी या ठिकाणी करायची आहे। सो एक चांगली न्यूज आपल्याला म्हणता येईल मित्रांनो, जो सिलेबस असणार आहे जवळपास सेमच राहणार आहे। त्यामुळे तुम्ही ज्या सरळ सेवा भरतीसाठी प्रयत्न करत असाल तर त्याच प्रकारचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू करू शकता। तुम्हाला चांगली संधी या ठिकाणी नक्कीच उपलब्ध होणार आहे। आणखीन सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये विविध जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध होणार आहेत। तुम्ही या ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे की विविध जे विभाग आहेत त्यांच्या ऑलरेडी प्रोसेस सुरू झालेल्या आहेत जाहिराती प्रसिद्ध होण्याच्या, आणि ज्या काही जाहिराती येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होणार आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही प्रिपरेशन करणे आवश्यक आहे। त्यामुळे मेक शुअर तुम्ही तुमचं प्रिपरेशन कंटिन्यू कराल। अनेक न्यूजपेपरमधून तुम्हाला ही बातमी या ठिकाणी पाहता येईल, त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी करार पद्धतीने असतील किंवा सरळ सेवा पद्धतीने असतील त्यासाठी प्रिपरेशन तुमची आहे जे कंटिन्यू करणे आवश्यक आहे। हा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। याबाबतचे नवीन काही जे अपडेट असतील ते नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत पाहता येतील। त्यामुळे मेक शुअर तुम्ही महाजॉब चॅनलला सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट मिळवण्यासाठी। धन्यवाद।